लहानपण दिला देवा, लहानपण दिला देवा, साखरे सावरा, साखरे सावरा, लहानपण दिला देवा, लहानपण दिला देवा, लहानपण दिला देवा, मुंगी साखरे सावरा, साखरे सावरा, लहानपण दिला जाचंगी मोठेपण, जाचंगी मोठेपण, तया यातना कठीण, तया यातना कठीण, लहानपण दिला देवा, लहानपण दिला देवा, लहानपण दिला, तेरा रत्न थोर, तेरा रत्न थोर, तया अंकुश कमार, तया अंकुश कमार, लहानपण दिला देवा, लहानपण तुका म्हणे जाण, तुका म्हणे जाण, वाग तुका म्हणे जाण, वाग लहान मुली लहान, वाग लहान मुली लहान, लहानपण दिला देवा, लहानपण दिला देवा, मुंगी साखरे सावरा, मुंगी साखरे सावरा, लहानपण दिला देवा, लहानपण दिला देवा, लहानपण दिला देवा, दिला देवा. हरी 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 हरी
सद्गुरुनाथ महाराज की जय. वैराग्य मूर्ती श्री संत गाडगे महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. गुरुवर्य संत श्री अच्युत महाराज की जय. विदेही संत सद्गुरु मोतीराम महाराज की जय. विदेही संत सद्गुरु वसंत माऊली की जय. वैदर्भ देशात ऋणमोचनाशी तुकाराम अवतार रजकाचे वंशी. करी गाडगे काठी चिंध्यात मोला. नमस्कार माझा तयाळे गुरुजीला. असे शांत गंभीर कामी न लोभी. म्हणावे कसे हो तयाला गिदोबी. नसे कामना क्रोध आशा जयाला. नमस्कार माझा तयाळे गुरुजीला. जो अंध पंगू महारोगियांसी वस्त्रांनी पात्रे देऊनी तोषी. सदा धर्म कृत्यात घडोनी गेला. नमस्कार माझा तयाळे गुरुजीला. नमस्कार माझा तयाळे गुरुजीला. कुठे घाट मंदिर तशी पान कोई. कुठे द्रव्य ते दीन लग्नासी देई. कुठे प्रेत संस्कार देवारशाला. नमस्कार माझा तयाळे गुरुजीला. नमस्कार माझा तयाळे गुरुजीला. महाएकची पुत्र गोविंद ज्याचा. मरता करेना शोक तयाचा. निसंग निर्मोह नसे खेद जाला. नमस्कार माझा तयाळे गुरुजीला. नमस्कार माझा तयाळे गुरुजीला. कसा शोभतो डोल तो प्रेम रंगे. हरी कीर्तनी प्रेम जाचे नवंगे. तया तीव्र बोधी भक्ती खळाला. नमस्कार माझा तयाळे गुरुजीला. नमस्कार माझा तयाळे गुरुजीला. मठी पाहता
गोपाला 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 गाडगे बाबा गोपाला 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 गाडगे बाबा गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 बोला श्री संत वैराग्यमूर्ती श्री संत कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज की सुरुवातीची जी प्रस्तावना आहे, आजच्या सुरुवात पद्मजा श्रीजी देवीजी बालकीर्तनकार आहेत. तर थोडी सुरुवात प्रस्तावना पद्मजा श्रीजी करते. हरे हरे परमपरात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वृणालय सर्व सामर्थ्य कर्तुम अकर्तुम भक्त वात्सल कल्पतरु पितांबरधारी भगवान श्री कृष्णाचे दुसरे स्वरूप समस्त वैष्णवांच्या आराध्य दैवत जगदाधार प्राणवल्लभ प्राणप्रेतम प्राणसखे पंढरीचे राजे भगवान पंढरीनाथ व परमकृपामय प्राणप्रिया प्राणसखी रुक्मिणी माता विठोबाचे प्राणसखे पंचमवेद निर्माते सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त सदकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असणारे जगद्गुरु ब्रह्मांड नायक तुका झालासे कळस असा अध्यात्माचर्चे गाठलेले श्री संत तुकाराम महाराज पांडुरंगाचा प्रेम भंडार संत नामदेव महाराज वैराग्यमूर्ती संत श्री गाडगे बाबा ज्यांचा दृष्टिकोन शास्त्रीय होता व ज्यांच्या वाणीने केवळ विदर्भच नव्हे तर भारत व देश विदेशाच्या अनेक क्रांती करून आणली. पत्थर सारे बम बनेंगे भक्त बनेंगे शरणा ज्याचे दहाड वाघासारखी व ज्यांचा हात खंजीर पडल्यानंतर हृदय द्रवीभूत व्हायचं अंगावर शहारा व्हावायचा असे राष्ट्रधर्माचे चालते बोलते मूर्ती स्वरूप महान विभूतिमत्व अशिस्त असंघटित असुशिक्षित अशा समाजाला भजनाद्वारे व ग्रामगीतेतील देवदर्शन धर्माध्ययन आश्रम धर्म संसार परमार्थ वर्ण व्यवस्था संस्कार प्रभाव आचार प्रबल्य प्रचार महिमा सेवा समता संघटन शक्ती ग्रामरक्षण ग्रामशक्ती ग्राम निर्माण करा ग्राम आरोग्य गोवंश सुधार वैश्वैभव गरिबी श्रमते श्रमसंपत्ती जीवन शिक्षण बाह्योन्नती वैवाहिक जीवन अंतसंस्कार सणोत्सव यात्रा मेळे देवदेवळे मूर्तीपासना सामुदायिक प्रार्थना व विश्वधर्म दलित सेवा भजन प्रभाव संत स्वरूप सदचमत्कार प्रारब्धवाद प्रयत्न प्रभाव जीवनकाला आत्मानुभव ग्राम कुटुंब भूवैकुंठ ग्रंथाध्ययन आणि ग्रंथ महिमा अशा 41 अध्यायाद्वारे समाजाला मार्गदर्शन करणारी ग्रामगीतेसारखा प्रसादित ग्रंथ प्रदान करणारे मानवतेचे भान पुजारी वंदनीय राससंत श्री तुकडोजी महाराज. सजन हो, गुरु आणि सद्गुरु यांमध्ये देखील अंतर आहे. गुरु या शब्दाचा अर्थ काय आहे तर गु शब्दस्तंधकार स्याद ऋ शब्दस्त निरोधक गुरु अंधकार निरोधित्वा गुरु निध्यापे वीर्यते. अज्ञान रूपी अंधकार जो नष्ट करतो त्याला गुरु असे म्हणतात. सजन हो, वाङ्मयामध्ये गुरुचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. पहिले गुरु, दुसरे सद्गुरु आणि तिसरे जगद्गुरु आणि चौथे
श्री गुरु. पहिले आहे गुरु. गुरु म्हणजे काय? ज्यांपासून जो चांगली गोष्ट शिकतो त्याला गुरु असे म्हणतात. आता सद्गुरू म्हणजे काय? सद्गुरू म्हणजे जो परमात्म्याची प्राप्ती करून देतो त्याला सद्गुरू असे म्हणतात. म्हणजे किंबहुना सद्वस्तूंची जे प्राप्ती करून देतात त्यांना सद्गुरू असे म्हणतात. नंतर आहे श्री गुरु. श्री गुरुचा अर्थ काय होतो तर एकनाथ महाराज संत माऊलींना, ज्ञानेश्वर माऊलींना श्री गुरु असे म्हणतात. एका जनाधरी बहुपुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. श्री गुरु सारखा हस्ता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करू. चौथे आहे जगद्गुरु. जगद्गुरु म्हणजे काय? जे या संपूर्ण जगताचे गुरु आहे त्याला जगद्गुरु असे म्हणतात. आता जगद्गुरु हे 3 आहे. पहिले भगवान श्री कृष्ण, दुसरे आदिगुरु शंकराचार्य आणि तिसरे श्री तुकाराम महाराज. लाखों गुरु है जगत में पर एक भी नहीं काम का, सब सार्थक आसरे डंका बजाते नाम का. विश्वास का गुरु एक हो बाकी न कुछ ख्याल दे, जो घास की पहचान दे ऐसे गुरु पहचान दे. गुरु तर असा हवा जो शिष्याला काहीच न मागणारा, पण शिष्य सुद्धा असा हवा गुरुला सर्वस्व अर्पण करणारा. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य से कुछ न ले, पर शिष्य भी ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे. अहो, शिव छत्रपती महाराजांचे जे गुरु होते, छत्रपती शिवाजी महाराज त्यांना सर्वच देण्यासाठी मान्य होते. म्हणजे ते संपूर्ण आपलं राज्य त्यांना देण्यासाठी तयार होते. परंतु त्यांनी ते राज्य घेतले नाही, फक्त उपदेश दिला की हे रामाचे राज्य म्हणून चालवा. आणि ते त्यांच्याकडे राहिले नाही तर डोंगरामध्ये वास त्यांनी केला. असे असतात गुरु. दुःखेषु नोद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृहः वितरागभयक्रोधः चिद्धिर्मुनिरुच्यते. सब देहन का देव गुरु है, सब साधन का साध्य गुरु है, सब विद्या का ज्ञान गुरु है. ऐसा वेद पुकारा शास्त्र धारा, जो जबता है जन्म सुधारा. न हो तो गुरुची पूजा गुरुशी गंध लावून या, न हो तो गुरुची पूजा गुरुशी माळ घालून या. गुरुची पूजा होत असे वचनी त्यांचे भावना, उठाणे पुत्रा झळकरी कर सामुदायिक प्रार्थना, कर सामुदायिक प्रार्थना. हाथ जोड़ पैर, हाथ जोड़ और पैर पड़ने से मिले वो सस्ता काम नहीं. उसको चाहिए आज्ञा पालन, उसके बिनु आराम नहीं. हाथ जोड़ और पैर पड़ने से मिले वो सस्ता काम नहीं. उसको चाहिए आज्ञा पालन, उसके बिनु आराम नहीं. इधर उधर उसका ही चिंतन, गुरु की आज्ञा पालन हो. इधर उधर उसका ही चिंतन, गुरु की आज्ञा पालन हो. प्राण जाए पर वचन न जाए, दम दम में संचालन हो. अटल हो निष्ठा सबसे बढ़कर मेरा मैं जानो. मेरा मैं जानूं. बीजन बोए जाते खड़क पर, मेरा मैं जानूं. गुरु कृपा नहीं पड़ी सड़क पर, गुरु कृपा नहीं पड़ी सड़क पर. सच्चा काम करने से जैसा इनाम साहब देता है, भाव भक्ति से भजन करो तो ईश्वर वैसे मिलता है. सच्चा काम करने से जैसा
साहब देता है, भाव भक्ति से भजन करो तो ईश्वर वैसे मिलता है। उससे बढ़कर है गुरु कृपा, सब में ईश्वर बटता है। उससे बढ़कर है गुरु कृपा, सब में ईश्वर बटता है। मैं और तू का भेद जहाँ पर ज्ञान रूप से बटता है। तुकड़ा दास बोले प्रेम तड़प कर, मेरा मैं जानू। ओ बीजन बोले जाने तड़प कर, मेरा मैं जानू। गुरु कृपा नहीं बड़ी सड़क पर, गुरु कृपा नहीं बड़ी सड़क पर, बड़ी सड़क पर, बड़ी सड़क पर। गुरु कृपा नाही पडी सडक पर. आणि जगद्गुरु कोण आहे सज्जनांनो? जगद्गुरु कोण आहे? तर श्री संत तुकाराम महाराज, श्री संत गाडगे महाराज. जगद्गुरु कोणाला म्हटलं जातं? की ज्यांचा जो उपदेश आहे, ज्यांचा उपदेश एकासाठी नाही, गुरुचा उपदेश, सद्गुरूचा उपदेश हा व्यक्तिगत मर्यादित आहे. एकटा सद्गुरू करू शकतो. सद्गुरू फक्त एकट्याला झाकून उपदेश देतो, एकांतामध्ये उपदेश देतो. पण श्री गुरु म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज आई सारखे. पण जगद्गुरु कोणाला म्हटलं जातं? की ज्यांनी संपूर्ण जगाला एकट्यासाठी नाही, प्रत्येकासाठी, तळागळ्यातल्या माणसांसाठी ज्याचा उपदेश आहे त्याला जगद्गुरु म्हणतात. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु श्रीकृष्ण आणि जगद्गुरु शंकराचार्य आणि जगद्गुरु श्री संत वैराग्यमूर्ती गाडगे बाबा. जगद्गुरु वैराग्यमूर्ती गाडगे बाबा. कारण श्री संत गाडगे बाबांचा जो उपदेश आहे तर तो उपदेश एकट्यासाठी नव्हता, तर संपूर्ण जगाकरिता होता. म्हणून त्यांना वैराग्य मूर्ती असं म्हटलं जातं. हमारा है प्यारा गुरु देव, देव हमारा गुरु देव, देव हमारा है जीवन का उजियारा, है जीवन का उजियारा, हमारा है प्यारा गुरु देव, देव हमारा गुरु देव, देव श्री गुरुदेव की महिमा न्यारी, श्री गुरुदेव की महिमा न्यारी, जड़ बूंदी जय तन कर डाले, जड़ बूंदी जय तन कर डाले, दूर किया दिया राया, दूर किया दिया राया, जीवन का उजियारा, हमारा है प्यारा गुरु देव, देव हमारा गुरु देव, देव श्री संत गाडगे महाराज की जय. श्री संत गाडगे महाराजांनी आपल्या या आपलं हे एक उज्ज्वल ध्येय प्राप्त करून घेतलं महाराज. श्री संत गाडगे महाराजांना हे ठरवलं की हे जे शरीर आहे तर हे शरीर एक फक्त भाड्याचं घर आहे. या भाड्याच्या घराला आपल्याला वापरायचं आहे. आणि
आणि म्हणून श्री संत गाडगे महाराजांनी या शरीराची पर्वाही न करता आज त्यांचं कार्य सुरू केलं. भटकंती त्यांची दिवस रात्र चालू आहे आणि या भटकंतीमध्येच गाडगे महाराजांनी या समाजाचं निरीक्षण केलं. समाजामध्ये पीडित असलेला हा मनुष्य त्यांनी पाहिला, अंधश्रद्धेकडे जाणारा हा मनुष्य पाहिला आणि तेथून त्यांनी आज क्रांती घडवून आणण्यासाठी सर्वात पहिलं शस्त्र उचललं, ते म्हणजे खराटा. आणि झाडता झाडता आज श्री क्षेत्र पंढरपुराला गेले आणि तिथून एक त्यांनी निश्चय ठरवलं की आता हे जे रोगराई पसरत आहे तर ती रोगराई पसरू नाही द्यायची. मग सुरुवात कुठून करायची, तर सुरुवात केली ती ऋणमोचन पासून. आणि ऋणमोचन पासून आज सुरुवात केलेली आहे. आणि या ऋणमोचनला त्यांनी पाहिलं की लोक महादेवाच्या दर्शनाला जात आहेत आणि त्या नदीमध्ये आंघोळ करतात, पण आंघोळ केल्यानंतर त्या ओल्या अंगाने त्या शंकराच्या पिंडीला पाणी चढवतात आणि त्यामुळे सर्व रस्ता जो आहे तर तो ओला होऊन जातो. आणि ओला झाल्या कारणाने माती होती काळीची, त्यामुळे ती चिकन असल्या कारणाने त्यावरून लोक घसरून पडत होते. आणि हे श्री संत गाडगे महाराजांनी पाहिलं तेव्हा त्यांना राहवल्या गेलं नाही आणि तेथून महाराजांनी सुरुवात केली की जी कोरडी माती होती ती कोरडी माती त्या ओल्या जागेवर ते टाकायचे आणि त्यावरून मग लोक चालायचे. मग लोकांचं घसरणं कमी झालं. गाडगे महाराज सकाळपासून ते संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत जोपर्यंत लोकांची आंघोळी करणे थांबत नाही तोपर्यंत महाराज तेथे माती टाकत राहायचे. एक टोपला आहे आणि एक पावडा आहे आणि ती माती खोदायचे आणि तेथे टाकायचे. संध्याकाळ झाली, 5 वाजले की 5 वाजल्यानंतर मग लोकांच्या जवळून कुठून तरी एखादी भाकरी मागायचे आणि एखादी कोणी भाकरी दिली की ती खायचे. सर्व लोक जेव्हा ती यात्रा संपून जायची तेव्हा महाराज त्या लोकांनी केलेली सर्व जे घाण आहे, विष्ट आहे, लोकांनी मांडून ठेवलेल्या त्या चुली आहेत, ते सर्व घाण श्री संत गाडगे महाराज साफ करायचे. दरवर्षी ऋणमोचनच्या यात्रेला यायचे. यावर्षी पूर्ण श्रम महाराजांनी केले. दुसऱ्या वर्षी सुद्धा महाराज तेथे आले. लोकांनी तेथे त्यांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर काही तरुण मंडळी त्यांच्या सेवेकरिता त्यांच्या मदतीकरिता धावत आले. इकडे सखूबाई आहे, कुंताबाई आहे, महाराजांची जे लहान मुलं आहेत. तर सखूबाई खूप दिवसाची गाडगे महाराजांची वाट पाहत होते की कुठे भेटतील. आणि आज सखूबाईला निरोप कळला की गाडगे महाराज ऋणमोचनच्या यात्रेमध्ये दिसलेले आहेत आणि त्या जातात. गाडगे महाराजांना खूप येण्यासाठी प्रयत्न करतात, विनवणी करतात. तेव्हा गाडगे महाराज सखूबाईला आणि कुंताबाईला त्यांनी उत्तर दिलं. सखूबाईला म्हणाले, आई, जेव्हा मामा बाबा हे दोघे जण देवाच्या घरी गेले तर तेव्हा तू काय केलं? त्यांना आणलं का परत? मी अजून जिवंत आहे. कुंताबाईला म्हटलं की मी अजून जिवंत आहे, मी डोळ्याने दिसत आहे, मी अजून मेलेलो नाही. आणि असं म्हणून गाडगे महाराज जायला लागले. तेव्हा सखूबाईला आणि कुंताबाईला असं वाटलं का आता हे निघून जातात की काय. तेव्हा ते त्यांच्या मागे जायला जेव्हा लागले तेव्हा गाडगे महाराज म्हणाले की काळजी करू नका, ऋणमोचनची यात्रा होईपर्यंत मी इथेच रोज काम करण्याकरिता येत जाईल. तेव्हा आणखी दुसरा रविवार आला. दुसऱ्या रविवारी परत सखूबाई इतर काही आपले आप्तेष्ट जे आहेत त्यांना
घेऊन आल्या आणि सगळे लोक त्यांना समजवायला लागले, मुलं दाखवायला लागले आणि कुंताबाईच्या गर्भामध्ये 3 महिन्याचं बाळ आहे ते त्याची सुद्धा गाडगे महाराज त्याकडे सुद्धा पाहत नाही. माफ करा, तेव्हा गोविंदाचा जन्म झाला होता. माफ करा, गोविंदाचा जन्म तेव्हा झाला होता. तर लहानशा त्या गोविंदाला दाखवलं. तर तेव्हा महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही, त्या माया मोहामध्ये अडकले सुद्धा नाहीत. आणि हेच म्हटलं का मी जर का घरी आलो आणि उद्या चालून जर का मला एखादा रोग झाला आणि मी मेलो तर तेव्हा कशी परत आणशील का मला तू, तेव्हा येथून आणशील का परत? आता मी तुम्हाला डोळ्याने दिसत आहे ना. आणि हेही सांगितलं की आजोबांना तुम्ही आणलं का? हंबीरराव सुद्धा गेलेल्याची बातमी यांनी सांगितली. आजोबांना तुम्ही आणलं का? तुमच्या डोळ्यात डकतच गेले ना ते. मग मी जर का देवाघरी गेलो, मी जर का उद्या घरी आल्याबरोबर मेलो तर तुम्ही काय कराल? आणि असं उत्तर देऊन गाडगे महाराज निघून गेले. दरवर्षीच्या प्रमाणे यावर्षी सुद्धा ऋणमोचनची पौष महिना लागलेला आहे आणि त्या पौष महिन्याच्या ते यात्रेमध्ये गाडगे महाराज येतात. त्याही वर्षी सुद्धा त्या नदीवर घाट बांधलेला नाही आहे म्हणून महाराज माती टाकण्याचं काम महाराजांचा विरोध चालूच आहे. काही तरुण मंडळी येतात, महाराजांची मदत करतात. एक थकतो, तो बसतो, दुसरा माती टाकत आहे. परंतु महाराज मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसत नाही. संध्याकाळ झाली की सर्व स्वच्छता करतात. आणि यावर्षी मात्र महाराज सर्व परीट समाजाला जमा करून परीट समाज वर्गणी गोळा करतो आणि शेवटच्या दिवशी भंडारा करतात. आणि असं करता करता ते ऋणमोचनच्या यात्रेमधला जो भंडारा आहे तो दरवर्षी वाढतो. आणि 2-3 वर्ष झाल्यानंतर लोकांच्या हे निदर्शनास येतं की कधीपर्यंत माती टाकत राहायची. म्हणून सर्व लोक, परीट समाजाचे लोक, इतर लोकसुद्धा तिथे यायला लागले आणि आता सर्व सहभोजन सर्व लोक करू लागले. तेव्हा आता महाराज आता कधीपर्यंत माती टाकत राहतील म्हणून सर्व लोकांच्या युक्तीप्रमाणे तेथे नदीवर घाट बांधण्यात आले. सर्वजणांनी ती वर्गणी गोळा केली आणि वर्गणी गोळा करून तो घाट बांधला. घाट बांधल्यानंतर काही पैसे उरले. त्या पैशांपासून लक्ष्मीनारायणाचं मंदिर सुद्धा त्या ऋणमोचनमध्ये बांधण्यात आले. आणि अशा प्रकारचे विविध काम श्री संत गाडगे महाराजांच्या प्रबोधनातून त्या ऋणमोचनमध्ये झाले. ते ऋणमोचनमध्येच महाराजांनी घाट नाही बांधले तर अनेक ठिकाणी गाडगे महाराजांनी अनेक ठिकाणी घाट बांधले. आणि असं करून श्री संत गाडगे महाराजांचं जे काम आहे तर ते अविरत चालू आहे. चला आपण सुद्धा श्री संत गाडगे महाराज जे भजन करतात तर ते सर्वजण सुद्धा आपण एका टाळीमध्ये आणि एका नामाच्या घोषामध्ये तुम्ही सर्वांनी पण म्हणायचं आहे आणि टाळी सुद्धा वाजवायची आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवनंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला गाडगे बाबा गोपाला, देवकी नंदन गोपाला गाडगे बाबा गोपाला, देवकी नंदन गोपाला वडे बाबा गोपाला, देवकी नंदन गोपाला गाडगे बाबा गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवनंदन गोपाला. आणि अशा हे 19व्या शतकामध्ये च्या आरंभापासून निस्पृहपणे अनिष्ट प्रथांच्या उच्चाटनाचे, जनसुधारणेचे आणि
दिनसेवेचे विविध कार्य करणारे, सतत कार्य करत असलेले वराडाचे सत्पुरुष आणि श्री संत गाडगे महाराज यांनी आपलं कार्य अविरतपणे हे सुरू ठेवलं. संतांचा चमत्कार लोक चमत्कारावरी भुलती, मग मागाहुनी पस्तावती, मग मागाहून मग नंतर पश्चाताप करतात. चमत्कार केल्यानंतर संताला नमस्कार करावं अशी लोकांची धारणा झालेली होती. पण सज्जन हो, श्री संत वैराग्यमूर्ती गाडगे महाराज म्हणतात की चमत्कारावर भुलल्यापेक्षा तर चमत्कारावर भुलून जाऊ नका. आणि श्री संत गाडगे महाराज आपल्या कीर्तनामधून लोकांना जागवायचे. पशु की होत पनैया नरका कछु ना होय, नर करणी करेसो नरका नारायण होय. एखादा पशु असेल, त्या पशुचं चामडं जर का काढलं तर त्या चामड्याचा तबला सुद्धा बनवू शकतो, त्याचा ढोल सुद्धा बनवू शकतो, त्याची खंजरी सुद्धा बनवू शकते. पण माणूस जर का एकदा मेला तर त्याच्या कातड्याचं काहीही होत नाही. म्हणून हा देह नरदेह दिला गोमटा, सुंदर असा नरदेह दिलेला आहे. तर त्याचा उपयोग समाजाच्या उत्थानासाठी, समाज कार्यासाठी व्हावं असं श्री संत गाडगे महाराज आपल्या या कीर्तनामधून अनेक लोकांना जागवत होते. श्री संत गाडगे महाराजांनी हे संपूर्ण गावाच्या गावात तर झाडलेच, परंतु आता संत गाडगे महाराजांनी एक ठरवलं की आता गाव झाडता दिवसभर गाव झाडायचे आणि रात्रीच्या वेळी लोकांच्या मधील जो अंधश्रद्धा रूपी हुंडाबळी आणि इतर जे दूषित असा कचरा पडलेला आहे तर तो सुद्धा आता धुवून काढायचा. म्हणून श्री संत गाडगे महाराज आता रात्रीच्या वेळी त्यांनी कीर्तन भजन करण्याचं ठरवलं. त्यांनी ठरवलं की आता भजन करायचे आणि एका मंदिरामध्ये ते भजन करण्यासाठी दिवसभर भाकरी मागितली आणि लोकांना सांगितलं की आज रात्री बुवा काय आहे, तर कीर्तन आहे, भजन आहे. आता लोक म्हणाला हा वेडा आहे आणि वेडा ठरवलं. पण काही लोक, 1-2 लोक तिथे येऊन बसले कीर्तनाला. तुकाराम महाराजांची सुंदर अशी भजनं संत गाडगे महाराजांनी म्हटली. काही पहिल्यांदा प्रतिसाद नव्हता मिळत. पहिल्यांदा गाडगे महाराजांचे वाढलेले केश आणि एका कानामध्ये कवडी, एका कानामध्ये बांगडी आणि असा वेश पाहिल्यावर, आणि महाराजांचा कोणता काही विशेष वेश नव्हता. आतापर्यंतचे जे कीर्तनकार लोक पाहिले होते तर ते अत्यंत व्यवस्थितपणे येणार होते. पण हे जे कीर्तनकार उभे आहेत ते पाहिल्यानंतर लोक म्हणाले हा मूर्ख आहे, वेडा आहे. पण जेव्हा महाराजांनी भजनाला सुरुवात केली मग तेव्हा 1-2 लोक गोडा व्हायला लागले. सुरुवातीला तर लोक झोपूनही कीर्तन ऐकत होते. काय लोक अवहेलना करत होते, हा बह्याळ आहे बुवा, ह्या बह्याळ बुवाचं काय कीर्तन ऐकावं. आणि असंच असतो महाराज. लोक तिथं गोडा होतात की जिथं पहा लोखंडाच्या दुकानात लोक पहा किती मोठे राहतात, पण सोनाराच्या दुकानात राहतात का? लोखंडाच्या दुकानात जर जाऊन पाहाल तिथे विचाराल की कितीची खरेदी लोकांनी केली, एवढे मोठे लोक दिसत होते, तर तो सांगेल 50,000ची, 1 लाखाची सांगेल तो एवढी खरेदी झाली. पण सोनाराच्या दुकानात एकच गिराईक जातो आणि लाखाहून जास्तची खरेदी करतो. तद्वतच श्री संत गाडगे महाराजांनी एक माणूस हजार लोकांसारखा समजला महाराज. अरे लोक तर तमाशातली बाई जमा करते आणि इथे श्री संत गाडगे महाराज जिथे कीर्तन करत आहे तर तिथे कमी लोक जरी दिसत असले तरी गाडगे महाराजांनी तिथे हार नाही मारली. महाराज गाडगे महाराज एकसारखे कीर्तन करत राहिले आणि कीर्तनांमधून लोकांना जागवत राहिले. गाडगे महाराजांनी समाजाचं उघडं असं पुस्तक वाचलं. महाराजांनी संत तुकाराम महाराजांचे जे अभंग होते
त्यांना लिहिणं वाचणं जरी नव्हतं येत, पण संत महाराज तुकडोजी माफ करा श्री संत गाडगे महाराजांचं संपूर्ण ते चरित्र आहे, त्यांचं बोलणं आहे, त्यांचं वागणं आहे, ते संपूर्ण पुस्तकच होतं महाराज. श्री संत गाडगे महाराज लोकांना जागवायचे आणि त्या कीर्तनामध्ये मग नंतर तर अशी गर्दी व्हायला लागली. महाराजांचं कीर्तन आहे असं म्हटल्याबरोबर आणि महाराज त्या लोकांना जागवायचे. महाराजांनी आधीच पाहिलं होतं न पशुबळी आणि हुंड्यासाठी गेलेले त्या मुलींचे प्राण आणि त्यातल्या त्यात पशुबळीच्या सोबतच त्या कर्जाने पीडित झालेले ते लोक श्री संत गाडगे महाराजांनी पाहिलेले होते. आणि म्हणूनच श्री संत गाडगे महाराज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून त्या खरा देव पटवून सांगणारा कोणता महात्मा असेल तर ती श्री संत गाडगे महाराज आहे. आणि महाराज लोकांना विचारायचे, बाबांनो देव किती? अरे ज्याने आकाश अत्तर टांगून ठेवलं. महाराजांची भाषा जरी साधी सोधी होती आणि तरी सुद्धा तत्वज्ञान सांगणारी आणि वेदांत सांगणारी महाराजांची भाषा होती. महाराज म्हणायचे की आकाश टांगून ठेव, ज्यानं आकाश टांगून ठेवलं, ज्यानं सूर्य अधर ठेवला, ज्याने पृथ्वीला आधार आहे काय? नाही, अधर ती पृथ्वी आहे, ते तारे आहे, त्या ताऱ्यांना चमकवणारा तो जो ते कोण निर्माण केलं? तर तेव्हा लोक म्हणाले देवानं. मग ह्या सर्व सृष्टीला निर्माण करणारा देव अनेक की एक? लोक म्हणायचे देव एक. देव किती? एक. लक्ष आहे ना तुमचं सगळ्यांचं? इकडे तिकडे किती काही हालचाली होत असतील ना, पहा ध्यान महत्वाचं. ध्यान किती काही इकडे तिकडे हालचाली होत असतील तिकडे लक्ष देऊ नका. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला 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 गोपाला देवकी नंदन गोपाला. आणि मग लोक म्हणायचे का देव किती? एक. मग देव एक. मग तुमच्या गावामध्ये मरामाय आहे का? माता माय आहे का? मग लोक म्हणायचे हो. मग देव किती झाले? 3. मग तुमच्या गावात म्हसोबा आहे का? मग देव किती झाले? लोक म्हणायचे हो. तर मग लोक देव किती झाले? 4. असं करता करता एका देवाचं नाव घेऊन असं करता 12 ते 13 देवता होऊन जायच्या. मग महाराज म्हणायचे मग त्यात पहिले तुम्ही एक देवता म्हणत होते आणि आता काय म्हणत आहे? आता 12 देवता आहे. सांगा बाबांनो की असा जो देव आहे. आता मग महाराज ते जे पशुबळी देत होते तर त्यावर सुद्धा थोडा प्रकाश टाकायचे की अरे बाबा, जेव्हा तुम्ही देवतेची पूजा करता, देवाची पूजा करत असताना तुमच्या माता मायले काय लागते? बोकड लागते. आणि ज्या देवानं एवढी मोठी सृष्टी निर्माण केली, ज्या देवाने एवढी मोठी सृष्टी निर्माण केली त्याला बोकुड घेता येत नाही का? आणि तो देव ज्याने ते बोकुड निर्माण केलं, मग तो देव तो एवढा स्वार्थी आहे काय? आणि तुम्ही का त्याला लाच देता का? तुम्ही का देवाला लाच देता का? मग महाराज असे विविध प्रकारे त्या लोकांना समजावून सांगायचे आणि समजावून सांगायचे. मग कुठे लोकांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडायचा की देवाला
बोकड लागत नाही. मग महाराज म्हणायचे की हे बोकड कोणाला लागते? म्हणे तो मधातला जो चमचा आहे की नाही, हो ते ताप आला तर मग पोराला जर दुरुस्त करायचं असेल तर कापा कोंबडा, कापा बकरा. मग असा जो मधातला जो आहे, बरं तुम्ही देवाला ते बोकड देताच ना, मग त्याला कापता कशाला? महाराज म्हणायचे तुम्ही देवाला बोकुड दिलेलं आहे तर मग असं म्हणायचं देवा हे बोकुड हे सोडून द्यायचं. मग सोडून दिल्यानंतर मग तो देव ज्यानं मागितला असं त्या देवानं ते जर का बोकुड मागितलं असेल तर मग तो बोकुड देव घेऊन घेईल ना. ते बोकुड सोडल्यानंतर तुमचे मसाले वाया जाणार नाही काय वाटलेले? महाराज म्हणायचे तुमचे वाटलेले मसाले मग ते वाया जाणार नाही काय? आणि हे मधातले हे जे खाणारे यांचं नुकसान होणार नाही का? म्हणून बापा हो समजून घ्या, देव बोकुड मागत नाही, देव बली मागत नाही. अज्ञाने विकारे माजती, अज्ञाने लाभते कुसंगती, अज्ञानानेच दुरावते प्राप्ती, सत्य स्वरूप देवाची. देव काय आहे तर देव सत्य आहे. म्हणून बापा हो देव बोकुड मागत नाही, देव काहीच मागत नाही. देव काय मागतो तर तुम्ही फक्त देवाचं भजन करा आणि देव भजनच तुम्हाला मागतो. म्हणून गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला हंसनंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, वासुदेव नंदन गोपाला, गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला. मी समजतो गावही शरीर त्यास राखावे नेहमी पवित्र, त्यानेच नांदेल सर्वत्र आनंद गावी. म्हणून आनंद पाहिजे असेल तर गाव हे स्वच्छ ठेवा, सुंदर ठेवा. सज्जनांनो, संत जे आहेत तर संत हे चमत्कार करीत नाही. बघा कधी कधी असं होत होतं की गाडगे महाराज हे कोणालाच कीर्तन झाल्यानंतर पाया पडू देत नव्हते. मग तिथून पटकन कीर्तन झाल्याबरोबर तिथून एखादं जवळपास झाड असेल तर त्या झाडात तिथे तेच घोंगडी अंगावर घेऊन घ्यायचे आणि तिथे लपून बसायचे. मग आता लोकांकडे आता लोक तर आहेच, सगळीकडे चर्चा पसरायला लागली, बुवा फार चमत्कारी आहे. लोक नाही का पटकन चमत्कार सांगण्यामध्ये तर पटायतच असतात, कर्म करणार नाही. संत सांगती ते ऐकत नाही, संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियांचे ऐकतो. आणि कीर्तनी मान डोलवितो परी कोंबडे बकरे खात. म्हणजे संत म्हणतात मांसाहार सोडा, संत म्हणतात दारू सोडा, संत म्हणतात जुआ सोडा. जुआ सट्टा चाय और चुट्टा सब है बट्टा भाई, सब है बट्टा भाई, सब बट्टा भाई, जुआ सट्टा चाय और चुट्टा सब है बट्टा भाई, सब है बट्टा भाई, सब है बट्टा भाई. जुआ सट्टा चाय और चुट्टा सब है बट्टा. संत अनेक प्रकारे सांगितलं संतांनी, पण लोक नाही का चमत्कारावर बोलतात आणि लोक नाही का असेच म्हणाला बुवा तेव्हाच्या तेव्हा गायब होतात. हो महाराज गायब होतात. मग महाराजांनी लोकांना सांगितलं बाबा मी गायब होत नाही हा, मग तेथेच मी राहतो. लोकांचे चमत्कार वरची जी असणारी अंधश्रद्धा आहे तर ती सुद्धा महाराजांनी दूर केली. एकदा महाराजांची चप्पल आता
रेल्वे स्टेशनवर राहून गेले, महाराज चढून गेले. 8 दिवसाने महाराज आले तर चप्पल तिथले तिथेच होती महाराजांची. लोक म्हणाले बाबा महाराजांची चपलीचं रक्षण देव करतो, आणि अशी एक चर्चा उडाली. तेव्हा महाराज म्हणाले माझ्या चपलीला हातच कोण लावा? एक चप्पल एकाची, दुसरी चप्पल, 2 वेगळ्या वेगळ्या चपला असतील त्याला कोण हात लाव? महाराज त्या कीर्तनाच्या माध्यमातून त्या लोकांचा चमत्कारावरची जी भूल आहे तर ती भूल काढायची. सज्जनांनो, तुम्ही सुद्धा संत गाडगे महाराजांचा संदेश लक्षात ठेवा की जगामध्ये कोणताही संत येत असेल, साधू येत असेल, तो जर का चमत्कार करत असेल तर या चमत्कारावर विसरून भुलून जाऊ नका. कधी कधी तर कुठून महालक्ष्मी निघतात, कधी कधी तर कोणता संत म्हणतो की फ्रीज में अंडा रखो तुम्हारे भाग्य बदल जाएंगे. कधी तर म्हणते की काली पर्स रखो, सफेद है क्या? नहीं काली है, सफेद काली है क्या? नहीं सफेद है, सफेद है तो फिर काली पर्स रखो, उसमें 10 रुपये रखो, फिर तुम्हारे भाग बदल जाएंगे. कधी कधी तो असे संत येतात महाराज काय ते दुधाने आंघोळ करते, त्याची बनवते खीर, आणि ते महाराजाला झोपेतून उठल्याबरोबर प्रातर्विधी करू देत नाही. महाराजांची मग प्रातर्विधी त्या दुधातच होत असेल, त्याची खीर गोठून मूर्खासारखे आपण ते खीर खातो. म्हणजे एवढे संत आपल्या जगामध्ये अवतार घेतला की राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, वैराग्य मूर्ती कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज, अशा संतांनी जन्म घेतल्यावर नंतर सुद्धा आपला समाज नेमका कुठे जातोय तर हे जरा निरीक्षण पहा. म्हणून कोणतेही संत जर का आपल्या अंधश्रद्धाच्या इकडे नेत असतील तर महाराज लक्ष देऊन पहा. गाडगे महाराजांचं चरित्र ते चरित्र पहा, आणि त्यांनी जे सांगितलं तर ते आपल्या जीवनामध्ये आत्मसात करा. महाराज संतांचा एकच चमत्कार, संतांचा एकची चमत्कार, अल्पज्ञ जीव केला विश्वाकार, सर्वाभूती देखिला ईश्वर, ठाई ठाई याच डोळा. सज्जनांनो, संतांचा एकच चमत्कार आहे की जो अल्पज्ञ जीव आहे, जो अज्ञानी जीव आहे, ज्याला देव समजत नाही, जो फक्त दगडातच देव शोधतो, आणि जो अज्ञानाकडे गेलेला आहे, जो अंधश्रद्धेकडे गेलेला आहे, जो अभक्तीकडे गेलेला आहे, असा जो सर्वसाधारण जीव आहे त्या अल्पज्ञ जीव केला विश्वाकार. ज्या प्रकारे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांची भेट घेण्याकरिता विठ्ठलाने स्वतः सांगितलं, नामदेवा तू संतांची भेट घे. आणि त्यानंतर विसोबखेश्वरांना जेव्हा नामदेव महाराज सद्गुरू करतात, त्यांची दृष्टी विशाल होते, आणि मग कुठे तो देवळात देव पाहणारा नामदेव महाराज आहे, तो विठ्ठल फक्त मूर्तीमध्ये देव शोधणारा जो नामदेव महाराज आहे, जेव्हा त्याच्या जवळची पोळी जेव्हा श्वान घेऊन पळतो तर तेव्हा त्या श्वानामध्ये सुद्धा, त्या कुत्र्यामध्ये सुद्धा देव शोधणारा कोण आहे? मग नामदेव आहे. तो मग त्या कुत्र्यामध्ये सुद्धा देव शोधतो. आणि जे एकनाथ महाराज आहे, त्या एकनाथ महाराजांना गाढवामध्ये सुद्धा देव दिसला, शंकर दिसला, आणि गंगोत्रीवरून आणलेलं कावडीचं पाणी त्या गाढवाला सुद्धा पाजलं का अल्पज्ञ जीव केला विश्वाकार, ठाई ठाई देखिला ईश्वर. या संतांचा सज्जनांनो चमत्कार आहे. उन्हे दिसे ते पूर्ण करी, जगाचा तोल बोधे सावरी, परंतु केल्याचा स्पर्शशी नसे अंतरी, चमत्कारी संत ऐसे झाले. आणि असे संत आपल्या भारतभूमीवर झालेले आहेत. आणि सज्जन हो, आता जी वेळेची गाडी आहे की नाही इतक्या लवकर पडते. आता तर खास महाराजांच्या चरित्राला सुरुवात झाली होती. 7 दिवसापासून महाराजांचं जे खास चरित्र होतं आजपासून सुरुवात झाली होती. पण वेळेचं बंधन असल्या कारणाने आपल्याजवळ फक्त 2 ते 3 मिनिट आहेत. म्हणूनच म्हणते सुरुवातीपासून
स्तब्ध होऊन ऐकत चला. श्री संत गाडगे महाराजांनी 1907 साली एकतारीवर तुकाराम महाराजांचे अभंग ते म्हणू लागले. निर्जीव मूर्तीपेक्षा सजीव मानवरूपी ईश्वराची पूजा हीच सर्वश्रेष्ठ पूजा आहे. हाच गाडगे बाबांचा जीवन संदेश आहे. अनुभव प्राप्त होण्याकरिता तपश्चर्येची आवश्यकता आहे आणि त्यानुसार त्यांनी खेडोपाडी फिरून समाजाच्या स्थितीचे अवलोकन केले. अभंग पुढे डेपुजीने अभंग म्हणून कीर्तन करून गावागावात जाऊन जागरूकता निर्माण केली आणि श्रोतृ वर्गाचे समाधान ते करू लागले. आणि कीर्तन हे 1909 ते 1910च्या सुमारास त्यांची सुरुवात झाली. डेपुजींनी माणसाच्या पायाखालची वाट स्वच्छ करता करता माणसांची मने देखील स्वच्छ करण्यासाठी कीर्तनाचे माध्यम निवडले. एकट्या दुकट्याने चिंतन पूजन जप जाप करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन भजनाच्या जय जयकाराने भगवंताला आळविण्याचा कीर्तन हा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे असे समजत समाजात पसरलेला अज्ञानाचा अंधकार, जातीयतेतून निर्माण झालेला दुरावा, माणसांच्या मनावरील दैववादाचा पगडा, कर्मकांडाचे विटाळ, हिंसाचाराचा नंगा नाच, व्यसनाधीनतेचा सुकाळ आणि सर्वत्र बोकाळलेला स्वैराचार दूर करण्यासाठी डेपुजींनी कीर्तनाची काठी हातामध्ये घेतली. सामान्य माणसाच्या जीवनात सामर्थ्य आणि समृद्धी निर्माण करण्याची डेपुजींनी कीर्तनात सुरुवात केली आणि त्यांचे कीर्तन होते नवविरत विचारांची अमृतवाणी पेरण्यासाठी, लोकजागरणासाठी. आणि असे श्री संत गाडगे महाराज यांच्या परिवारामध्ये जी मुलगा होता, मुलाचा विवाह झाला, त्यानंतर त्यांच्या मुलींचे सुद्धा विवाह झाले. परंतु गाडगे महाराजांनी अत्यंत साध्यासुध्या पद्धतीने सर्वांचे विवाह केले. महाराज तर मुलींच्या विवाहामध्ये जाऊ सुद्धा शकले नाहीत. आणि त्यानंतर गोविंदाचा विवाह झाल्यानंतर त्यांची आई सखूबाई यांचं निधन झालं. सखूबाईचं निधन झाल्यानंतर त्यांची मुलगी हिचा सुद्धा निधन झालं. त्यानंतर त्यांचा मुलगा गोविंदा हा सुद्धा फक्त 4थ्या वर्गात असताना 10 वर्षाचा असताना या मुलाचा विवाह झाला आणि नंतर याला कुत्रा चावल्यामुळे या गोविंदाचा निधन झालं. गाडगे महाराजांना ही बातमी कळली, परंतु श्री संत गाडगे महाराजांनी आपला मुलगा मेला तरी सुद्धा कीर्तन थांबवले नाही. असे गेले की कोट्यानं कोटी आणि काय रडू एकट्यासाठी असं म्हणत महाराजांनी आपल्या कीर्तनाला सुरुवात केली. महाराजांनी अनेक ठिकाणी पानपोया, गुराढोरांसाठी पाणी, वृद्धांसाठी वृद्धाश्रम, अनेक ठिकाणी अनेक मोठ्या मोठ्या शहरांमध्ये येणाऱ्या रोग्यांसाठी विनामूल्य औषध, हॉस्पिटल, त्यांच्या राहण्यासाठी बांधलेल्या धर्मशाळा, असे अनेक कार्य श्री संत गाडगे महाराज आपल्या जीवनामध्ये अविरत त्यांनी चालूच ठेवलं. महाराजांनी एकही मिनिट आराम केला नाही. दिवसभर
गाव स्वच्छ करायचे, रात्री लोकांच्या मनामधील मळ दूर करायचे. आणि असं श्री संत गाडगे महाराज आपलं जे कार्य आहे तर ते कार्य त्यांचं सुरूच आहे. श्री संत गाडगे महाराज 12 नोव्हेंबरला मुंबईमध्ये होते. तेथे त्यांना निरोप आला की पंढरपूरला अनेक लोक गोळा झालेले आहेत, कार्तिकची वारी आहे. तेव्हा तेथून बोलावून आला. महाराजांची इच्छा नव्हती, तब्येत खालावलेली होती, तरी सुद्धा संस्थांच्या काही कामाकरिता गाडगे महाराज इच्छा नसताना सुद्धा पंढरपुरामध्ये गेले. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर महाराजांनी कीर्तन केलं. कीर्तन सुद्धा नेहमीच अंधश्रद्धा आणि लोकांमध्ये वाढलेला तो हुंडाबळी, ग्राम स्वच्छता अशा विषयावरच ते नेहमीच महाराजांचं कीर्तन होतं. महाराजांना कीर्तन केलं. महाराज कीर्तन करता करता थकले. शेवटी महाराज कीर्तनामध्ये म्हणाले, बापहो, आता माझ्याकडून बोलणं होत नाही. महाराजांचा पोटाचा आजार वाढतच चालला होता. अत्यंत थंडीमध्ये पंढरपुरामध्ये त्या चंद्रभागेच्या काठावर महाराजांनी कीर्तन केलं. महाराजांनी सर्वांना हात जोडून क्षमा मागितली. बापहो, माय बापहो, आता माझ्याकडून बोलणं होत नाही. मी काही चुकलं असेल तर माझे अपराध माझ्या पदरामध्ये टाका. आणि असं बोलत महाराज आपल्या निवासस्थानी आराम करण्यासाठी गेले. रात्रीचे 12 वाजले होते. बाबा आराम करणार, ते आराम करण्याच्या विचारातच होते तर इतक्यातच हरिभक्त परायण कैकाडी महाराज यांचा निरोप आला की लाखो भक्त चंद्रभागेच्या तीरी तुमचं दर्शन घेण्याकरिता आलेले आहेत. तेव्हा महाराजांनी आपल्या प्रकृतीची काळजी न करता महाराजांना आपल्या शरीराच्या पेक्षा त्या लोकांच्या भक्तिभावाची आणि त्यांच्या येण्याची, त्यांच्या कष्टाची किंमत जास्त होती. आणि म्हणून महाराज तेथे त्यांना दर्शन देण्यासाठी पंढरपुरामध्ये त्या चंद्रभागेच्या किनारी त्या थंडीमध्ये जाऊन बाबांनी सर्वांना दर्शन दिले. रात्रीचे 2 वाजता बाबा झोपले. सकाळी 8 नाही वाजत तर बाबा सकाळी 8 वाजता उठले आणि मुंबईला जाण्यासाठी निघाले आणि पंढरपुराचा निरोप घेतला. आणि आजचा हा पंढरपूरचा निरोप बाबांचा शेवटचा निरोप होता. मुंबईला जाण्यास निघाले पण बाबांची तब्येत काही बरी नव्हती. सोलापूर मार्गाने गाडी जात होती. बाबा गाडीमध्ये बसता बसताच कोलमडून पडले आणि गाडीमध्ये बसल्यानंतर 20 ते 25 मैल जात नाही तोपर्यंत बाबांना थंडी वाजून ताप आला. आणि उपचार कसे करायचे या विचारातच 700 लोक होते. ते पुण्याला गेले. तापामुळे बेशुद्ध बाबा झाले होते. पोटात त्यांच्या दुखत होते. आणि जाता जाताच थोडं शौच झाल्यामुळे बाबांना थोडीशी विश्रांती वाटली. आणि पुढे डॉक्टर काळे यांच्याजवळ त्यांनी उपचार घेतला. त्यानंतर ते 16 नोव्हेंबरला मुंबईला पोहोचले. तेथे त्यांना जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केलं, ऑक्सिजनवर लावलं. थोडंफार बाबांची तब्येत बरी झाली होती. आणि 21 नोव्हेंबरला रात्री 10ला
बाबांनी हॉस्पिटल सोडलं, कारण लोक बाबांच्या दर्शनासाठी येत होते, परंतु त्यांच्यासोबतचे जे लोक होते बाबांना भेटू देत नव्हते. बाबा रागवत होते, अरे त्यांना का भेटण्यासाठी अडवत आहात. म्हणून महाराजांनी ते हॉस्पिटल सोडलं आणि गणपतराव तपासे यांच्या बंगल्यावर जाऊन ते 2-4 दिवस राहिले. बाबा मुंबईला 6 डिसेंबर 1956 पर्यंत राहिलेले आहेत. आणि तेव्हा बाबा आता म्हणाले की मला आता वऱ्हाडात जायचं आहे. आता मला वऱ्हाडात जायचं आहे, कारण वऱ्हाडावर महाराजांचं अत्यंत प्रेम होतं. ते म्हणाले आता मला वऱ्हाडात घेऊन चला. 7 तारखेला मुंबईहून निघालेत, 8 तारखेला अमरावतीला आलेत आणि 8 तारखेला अमरावतीमध्ये इरविन हॉस्पिटलमध्ये बाबांना भरती करण्यात आलं. तेथे ऑक्सिजन लावण्यात आलं. तेथे बाबांची प्रकृती थोडीफार बरी झाली आणि 12 तारखेला इरविनमध्ये असल्यानंतर मग नंतर 18 डिसेंबरला बाबांनी ते हॉस्पिटल सोडले. बाबांची प्रकृती थोडी बरी आहे असं दाखवलं आणि बाबा 19 तारखेला बाबांच्या तब्येतीमध्ये सुधारणा आहे असं दाखवल्यानंतर बाबा म्हणाले की चला म्हणे आता नागरवाडीला, मला नागरवाडीला जायचं आहे. चांदूर बाजार जवळ असलेली नागरवाडी येथे जाण्यासाठी सांगतात. 20 डिसेंबरला बाबा आज गाडीमध्ये बसून नागरवाडीला जाणार आहेत. बाबांनी काही लोक नेमून घेतली होती, एवढे लोक माझ्या गाडीमध्ये जातील, पण कुंताबाईचं नाव काही बाबांनी घेतलं नाही. ड्रायव्हरच्या सांगण्याप्रमाणे कुंताबाई आधीच गाडीमध्ये जाऊन बसलेल्या होत्या आणि बाबा तेथे गाडीमध्ये जाऊन बघतात का तर कुंता दिसत. आईंना म्हणतात तू गाडीच्या खाली उतर, इथं अमरावतीमध्ये राहा, भीक मागून खा, इथली काही कामं आहेत कुंता, इथली काही कामं आहेत तर ती माझी कामं म्हणून तू ते सांभाळ. कुंता मात्र ढसा रडायला लागली. कुंता जेव्हा रडायला लागते तेव्हा सर्वजण बाबांना आग्रह करतात माताला सुद्धा आपल्या सोबत घ्या. तेव्हा सगळ्यांचे आग्रह असतात. कुंता माता सुद्धा गाडीमध्ये बसते. अमरावतीवरून गाडी निघते आणि अमरावतीवरून गाडी निघते, काही दूरवर जात नाही तर तेथे बाबांची तब्येत थोडीशी खालावते आणि खालावल्यानंतर थोडे सर्वजण त्या गाडीच्या खाली उतरतात आणि डॉक्टरांकडे तेथे दाखवतात. तेव्हा डॉक्टर सहज सांगतात की बाबांना आता तुम्ही इरविन हॉस्पिटलमध्ये परत घेऊन जा. सर्वांना माहीत आहे की बाबा इरविन हॉस्पिटलमध्ये परत जाणार नाही, तरी सुद्धा सर्वजण बाबांना गाडीमध्ये बसवतात आणि आता बाबांना माहीत नाही, बाबा लेटलेले आहेत, बाबांची प्रकृती खालावलेली आहे आणि सर्वजण गाडीमध्ये बसतात आणि अमरावतीच्या दिशेला गाडी पलटवतात. सर्वजण गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाचा जयघोष करतात आणि या गोपालाचा जयघोष करत असताना बाबांना असं वाटतं की आता नागरवाडी आली असेल. म्हणून जसा वलगाव येथील पूर्णा नदी जशी पार करतात तसंच बाबा म्हणतात थांबा, आता नागरवाडी आली असेल ना. तेव्हा त्यांच्या सोबतच्या लोकांनी सांगितलं बाबा तुम्हाला नागरवाडीला नाही तर आम्ही अमरावतीला घेऊन जात आहोत. अरे तेव्हा बाबांना असं वाटलं की माझा जो उद्देश होता तर तो उद्देश मात्र सफल झाला नाही आणि बाबांनी तेव्हा डोळे उघडले.
बाबांनी डोळे उघडले, सगळ्यांच्याकडे पाहिलं आणि डोळे मिटले ते कधीच न उघडण्यासाठी. बाबा 20 डिसेंबर 1956 मार्गशीर्ष वद्य चतुर्थीला रात्री 12:20 बाबांची प्राणज्योत ही अनंतामध्ये विलीन झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. वैराग्य मूर्ती श्री संत गाडगे महाराज की जय. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वासुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वासुदेव नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गाडगे बाबा गोपाला वासुदेव नंदन गोपाला. तेथून बाबांचा देह त्या गाडीमध्ये ठेवण्यात आला आणि अमरावतीला येथे आणण्यात आला. आणि येथे आणल्यानंतर श्री संत तुकडोजी महाराज यांना ही बातमी भुसावळ रेल्वे स्टेशनवरच समजली. तुकडोजी महाराजांनी भुसावळ रेल्वे स्टेशनवरूनच सांगितलं की अमरावती रेल्वे स्टेशनच्या मास्तरला सांगा, रेल्वे मास्तरला सांगा की गाडगे महाराजांचा देह कुठेही नेऊ नका, मी येईपर्यंत त्यांना अग्निसंस्कार त्यांच्यावर करू नका. आणि तुकडोजी महाराज येईपर्यंत गाडगे महाराजांच्या देहाची मिरवणूक या अमरावतीमधून काढण्यात आली. आणि 21 डिसेंबरला जेव्हा तुकडोजी महाराज इथे अमरावतीमध्ये पोहोचले तर तेव्हा महाराजांचा देह, ही जी जागा आपण पाहत आहोत, याच जागी जिथे महाराजांची झोपडी होती, तर याच जागी महाराज जेव्हा तुकडोजी महाराज जेव्हा आले तर तेव्हा त्यांनी हे सांगितलं की अनेक मत होते. कोणी म्हणत होते की नागरवाडीला घेऊन चाला, कोणी म्हणत होते की जे बाबांची आई माफ करा बाबांची ज्या पत्नी होत्या तर त्या म्हणत होत्या ऋणमोचनला घेऊन चाला. अनेक ठिकाणी अनेकांचे मत होते. परंतु तुकडोजी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी म्हटलं की नाही, महाराजांचा देह कुठेच नेऊ नका, महाराजांच्या देहाला अग्निसंस्कार इथेच द्या आणि त्यानंतर त्यांचे जे अस्थी आहे त्यांचं अस्थि विसर्जन लागलंच तर आपापल्या ठिकाणी जाऊन तेथे करावं. आणि तेव्हा श्री वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी 34 ओळींची श्रद्धांजली गीत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी म्हटलं. सुनी खबर की संत गाडगे बाबा छोड़ गए, धड़क भरी छाती में हमको पल भर तो नहीं होश रहे, धड़क भरी छाती में हमको पल भर में नहीं होश रे, वाह वाह रे जन सेवक था तू
मन में। काम करो और नाम जपो यह मंत्र तेरे नयन समे, मंत्र था तेरे नस नस में। रूखी सूखी रोटी हाथ में खाकर दीन गुजर जगे, भला किया संसारियों का कीर्तन भजन सुनाने में। लाखों ने तो दान दिए पर छदा नहीं राखी कर में, छदा नहीं राखी कर में। जन सेवा के स्थान बनाए जाकर तीरथ मेलों में, जाकर तीरथ मेलों में। मस्त फकीर था तो भारत में कीर्ति ध्वज है बने हुए। धड़क भरी छाती में हमको पल भर तो नहीं होश रहे, धड़क भरी तो पल भर तो नहीं होश रहे। बिना भेष का सन्यासी था, बिना भेष का सन्यासी था। बिना धन का बचाता, बिना धन का बचाता। बिन पुत्र का विश्व कुटुंब लाखों के संग सदा रहा, लाखों के संग सदा रहा। जिधर चले हरि नाम की धुन की हजारों ही सेवक संग में। भरा रहा दरबार सदा का भव्य भाग्य तेरा हम में। अन्नदान की ढेर लगती तेरा भजन जहाँ, तेरा भजन जहाँ। कपड़ा कंबल दान धर्म की होती थी खैरात वहाँ, होती थी खैरात वहाँ। बिगड़े हुए जन को जो थे तूने जग में बसा दिए। धड़क भरी छाती में हमको पल भर में नहीं होश रहे, धड़क भरी छाती में हमको पल भर तो नहीं होश रहे। संत गान के बाबा तेरा हो, संत गान के बाबा तेरा। नाम अमर दुनिया गावे, नाम अमर दुनिया गावे। संग के तेरे जो सेवक थे कभी न दीपक बुझ पावे, कभी न दीपक बुझ पावे। सिखा दिया तूने सबको ही सेवा करना जीवन में। कमल पत्र समलिप्त था तू सदा मोह नहीं था दिल में। पिछड़ी जाति में जन्मा हो, पिछड़ी जाति में जन्मा पर संत मन भारत भूखा, पर संत मन भारत भूखा। तेरे हाथ में मिला हुआ कोई
प्रकारे गेल्या 7 दिवसापासून श्री संत गाडगे महाराज यांच्या जीवनचरित्रावर थोडा चिंतन करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. पण माझ्याकडून काही चुकलं असेल तर तुम्हा सर्व मायबापांना मी क्षमा मागते. येथील श्री संत गाडगे महाराज माननीय श्री बापूसाहेब देशमुख आणि ही संपूर्ण गाडगे महाराज ट्रस्टचे सर्व जे कार्यकर्ते आहेत त्यांनी येथे मला श्री संत गाडगे महाराजांच्या चरित्रावर थोडं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि ज्यांनी माझं नाव सुचवलं आहे असे हरिभक्त परायण माननीय श्री भरत महाराज रेडे यांचे मी आभार मानते की त्यांनी इथे सेवा करण्याची संधी मला प्राप्त करून दिली. आणि सज्जनांनो, पुनश्च परत कसं आहे, असितगिरी समम स्यात् कज्जलं सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखने पत्रमुरु लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम ततपि तव गुणानामेश पालम न याति. म्हणजे समुद्राची शाही केली, पर्वताची लेखणी केली आणि स्वतः शारदा मातासुद्धा जरी लिहायला बसल्या तरी देवाची महती, संतांची महती, त्यांचं गुणगान, त्यांचं कार्य ही वाखाणू शकत नाही. मग त्याद्वतच मग माझ्यासारखी पामर संत गाडगे महाराजांचं चरित्र इतक्या स्पष्टपणे कसं मांडू शकणार आहे. म्हणून काही ना काही चुका तर माझ्याकडून होणारच आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांची क्षमा मागते. काही चुकलं असेल तर मला क्षमा करावी. आणि हे जे रोजचे जे कार्यक्रम झालेले आहेत आपले संत गाडगे महाराजांचं जेवढं जीवनचरित्र पहिल्या दिवसापासून येथे झालेलं आहे, तुम्हाला जर ते पाहायचं असेल, कुणाचं चुकलं असेल ना पाहायचं ऐकायचं तर यूट्यूब चॅनल आहे सुरेश महाराज गहुकार या नावाने ते यूट्यूब चॅनल आहे. त्यावर तुम्ही पहिल्या दिवसपासूनची कथा तुम्ही श्रवण करू शकता. आणि दैनिक देशोन्नती अमरावतीचे वितरण व्यवस्थापक संत गाडगे महाराज यांचा प्रचार कार्य पोहोचवणारे श्री मंगेशदादा वानखडे तथा विद्युत कर्मचारी कामगार सेना बँकेचे अध्यक्ष श्री रामकृष्णदादा चिखलकर हे सुद्धा गाडगे महाराजांचं जे चरित्र आहे तर ते सर्वांपर्यंत पोहोचवत असतात. आणि काल बऱ्याचशा स्त्रियांनी मला हे विचारलं की म्हणे शुक्तारला तुमचं भागवत आहे तर आम्हाला यायचं आहे, तर आम्ही कसं करावं, कुणाशी संपर्क करावा. तर इथे पेंडॉलमध्ये बॅनर लागलेला आहे, स्टेजच्या डाव्या बाजूला बॅनर लागलेला आहे. आणि तेथील जे व्यवस्थापक आहे, कार्यकर्ते आहे, त्यांचे फोन नंबर दिलेले आहेत. ज्यांना यायचं असेल त्यांनी त्या नंबरवर फोन करावा आणि सर्व माहिती प्राप्त करून घ्यावी. भाई अपने